रामकृष्ण हरी जे हरी. तर आपण आता आहे 325 वरती बूथ क्रमांक. तर आपण काय करणार आहे माहिती का दोस्तांनो, आपला आहे खरं न्यूज चॅनल. तर त्या माध्यमातून आपण लोकांना खरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण थोडक्यात बघत राहा काय विषय झाला आहे काय नाही, तर थोडक्यात बघत राहा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी राशींच्या 325 क्रमांक हे बूथ आहे आणि या बूथवर सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी सर्व ग्रामीण भाग असल्या कारणाने सर्व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि व्यापारी वर्ग सर्वांनी या ठिकाणी मतदानाचा या ठिकाणी अधिकार बजावला. आणि खरं तर मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असते आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी ते कर्तव्य आपलं बजावले याचा मनाला समाधान वाटतं. या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वांनी शांततापूर्ण वातावरणामध्ये सहकार्य केले. कसलाही अनुचित अथवा गैरप्रकार या ठिकाणी झाला नाही. मी सर्व कर्तव्य मतदानाचे व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल सर्व मतदानासाठी जो शासकीय आलेला स्टाफ होता, त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी असेल, तेथील सर्व कर्मचारी वर्ग असेल, यांनीही अतिशय योग्य पद्धतीने साथ दिली. त्यांनाही सर्व नागरिकांनी व्यवस्थित प्रकारे सहकार्य केले. कुठलंही कसल्याही प्रकारचं या ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. आणि या राशींच्या 325 बूथ क्रमांकामधील सर्व नागरिकांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल आणि उत्स्फूर्तपणे मतदारामध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. एकदम मस्त माहिती सांगितली तुम्ही. जे हरी माऊली, तुमचं गाव कुठलं? राशीन. राशींचे आहेत का? बरं बरं. तुम्ही इथं काय काम करता? मी पशुवैद्यकीय डॉक्टर आहे आणि समवेत जसं शक्य होईल त्या पद्धतीने सामाजिक कार्य करण्याचा मी प्रयत्न. आत्ताही साधारण आपल्या दृष्टिकोनातनं एकदम असं सकाळ 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकदम मतदान व्यवस्थित झालेलं आहे. कुठल्या प्रकारची अडचण नाही आल्यामुळं आपण या माणसाशी संवाद साधल्यामुळं तुम्हाला काय वाटतं मतदान कसं झालं? व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं. काय अडचण आहे? तुम्ही काय म्हणून काम करता? काय ना, पोलिंग एजंट. पोलिंग एजंट का? असताना आहे का, एक कसं होतं माहिती का, आपल्या बूथ कमिटीमध्ये मतदान एकदम व्यवस्थित झालंय. तर तुमचं काय मत येतं आहे बरं याविषयी? अतिशय उत्स्फूर्त असं या ठिकाणी 325 नंबरचं बूथ आहे. तसं पाहिलं तर ग्रामीण भागातलं बूथ आहे. या ठिकाणी 77% मतदान झाले. अतिशय लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता या ठिकाणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा कुठलाही गैरप्रकार न होता अतिशय शांततेत सर्वांनी सहकार्य केलं. लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी मतदान या बूथवर झालेलं आहे. काय अडचण मिळचण आली का? काय नाही काही अडचण नाही. अतिशय आणि तशीच परंपरा आतापर्यंत जी परंपरा आमच्या बूथची आहे, कुठलाही आतापर्यंत जसं बूथ आहे तर तेथून कसलाही प्रकारचा अनुचित प्रकार या बूथवर घडत नाही. अतिशय खेळीमेळीच्या विरोधी पक्ष असो सगळेजण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी मतदान करतात. कुठलाही अनुचित या ठिकाणी प्रकार या ठिकाणी घडत नाही. आणि आज गेल्या वेळेसचीच परंपरा आता पण चांगल्या पद्धतीचं मतदान झालं आणि सर्व मतदार बंधू भगिनीचं मी या ठिकाणी आभार मानतो. तुमच्या ह्या गव्हर्नर सायकर वस्तीला नाव लय नगरपर्यंत म्हणजे पूर्ण देशामध्ये गाजतं, ह्याच्याविषयी काय बोलता तुम्ही? नाही असं गाजतं म्हणजे एक ही काय हेच शांततेमुळं सर्वजण एक दिलाने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी कार्य करतात. आमच्या इथं तरुण टीम आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं उत्स्फूर्त असं मतदान करून घेतात आणि शांततेचा भंग करत नाहीत. प्रत्येक नियम व अटी पाळून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी बोगस मतदान होत नाही. असं परंपरा आहे ह्या बूथची, एक आदर्श परंपरा आहे आणि ह्या पुढेही अशाच प्रकारची राहावे अशा पद्धतीची मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. असं आहे का? ते पाठीमाग आपली चर्चा गव्हर्नर सायकर वस्तीवरली चर्चा अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहोचली होती, म्हणून साठी त्याच्याविषयी काय म्हणता? पाठीमागं झालती चर्चा अशीच की बाबा काय वातावरण थोडं बिघडलं होतं. नाही बिघडतं थोडंफार. ही शेवटी राजकारण असतं, तात्पुरते मतभेद असतात. ही शेवटी ही जी आहे आमचं बूथ ही सर्वजण आमच्या घरातली लोक आहेत. ही तुमच्या बूथ मध्ये किती कार्यकर्ते आहेत?
आता आमच्या बूथमध्ये पोलिंग एजंट 2 हा आणि बाहेर लोकांना ही करण्यासाठी 1-2-4 कार्यकर्ते आहेत का? 7-8. हो हो. बरं जे अरे माऊली, तुम्हाला काय अडचण, तुम्ही सकाळपासून आज लोकांना वाहताय, काय अडचण वाटते का तुम्हाला? काय नाही, काय नाही, हा? काय नाही. एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित लबत आहे. काय अडचण वाटते काय का नाही, तुम्हाला? काय नाही, काय कसं काय वातावरण कसं आहे आमच्या एकदम सायकल खेळीमेळीचं वस्ती? वातावरण आहे, काय एकदम नाही. चांगलं आहे ना? एकदम चांगलं. बरं चला असू द्या. तर दोस्तांनो कसं होतंय माहिती आहे का, आत्ता संध्याकाळच्या 7 वाजेपासून 1-2 नंबर वार्ड आहे आपला, तर गव्हर्नर सायकल वस्तीवरती तर आपल्या साहेब लोक असतील, मॅडम असतील, तर त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं सहकार्य केलं, लोकांनी बी त्यांना सहकार्य चांगल्या प्रकारे केलं. आणि त्यांना 2 मिनटं आपण विचारू शकता की बाबा आपण इथं पब्लिक आहे, तर बघू शकता. काय वाटतं मग तुम्हाला, कसं वाटतंय? आज मतदान चांगले झालेले आहे. तर रामकृष्ण हरी, आपण बघत आहात खरं न्यूज चॅनल आणि खरं